व्हायरल गणपती आहे ना हा? कुठला वाला आहे बाप्पा? गोड गणपती. गोड गणपती. ओके. आखणी आणि जो वर्क जो आहे ना त्यांचा बघा डोळ्यात वगैरे एक नंबर असं सुंदर काम त्यांचं केलेलं आहे. कुणाल हा शेषनागवरचा सर्वात बेस्ट गणपती. हे गायज वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आता आपण आलो कुठे माहिती का, जोया आणि कालव्याच्या मध्ये आहोत आपण सध्या उभा. तर मी सध्या इकडंच कामानिमित्त आलो होतो, बट तो काम काही झालं नाही. तो मी आता इकडं गणपती बाप्पा बघायला राहिलो आहे. समोर माझ्या पाठीमागेच तुम्ही डिस्प्ले बघू शकता बघा. कुणाल आर्ट जिथे आपण मागे ब्लॉग बनवला होता पूर्ण गणपती बाप्पाचा, तेव्हा डिस्प्ले नव्हता, बट आज त्यांनी डिस्प्ले आला. बघा किती सुंदर डिस्प्ले आहे. आणि वरती त्यांचा बॅनरसुद्धा आहे कुणाल आर्ट्सचा. आणि अजून आपण खूप असे गणपती बघणार आहोत आजच्या सफरमध्ये. कुणाल पण इथं आला आहे आणि त्याच्या साईडला चिंतामणी आहे. खूप मोठा चिंतामणी हा 6 फुटी असेल मला असं वाटतं. किती फूट आहे हा? 6 फूट. आणि इकडं काम पण चालू आहे. इकडं हा पण कुणाल आहे आणि हा पण कुणाल आहे. कुणालचं तिकडे काम चालू झालं आहे. आणि काका इकडे बसले चक्रीवर. काय करताय काका तुम्ही? शाही लावतोय का? ओके. कुठले तुम्ही? कालव्याचेच का? कालव्याचेच काकाचे गणपती बाप्पाला शाही लावतात. लावा तुम्ही जरा, आम्ही बघतो. आणि हा चिंतामणी बघा ना, ॲज इट इज जसाच्या तसा आहे. म्हणजे एक प्रकारचा असा डुप्लिकेटच बाप्पा बोलू शकता. सर्व काही. आणि कुणालपेक्षा मोठा आहे बघा बाप्पा. जर 6 फुटीचा बाप्पा आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय. एकदम कडक काम आहे. आणि त्यांची आखणी आणि जो वर्क जो आहे ना त्यांचा बघा डोळ्यात वगैरे एक नंबर असं सुंदर काम त्यांचं केलेलं आहे. कुणाल आर्ट बोलल्यावर नेहमीच ब्रँड असतो. आणि आतमध्ये सुद्धा काम चालू आहे बाप्पाचं. तिकडे पण आहेत ना? ओके, तिकडे पण जातो आपण. इकडे जरा जाऊया अगोदर. ओ सुंदर. हा कोणत्या स्वरूपात आहे बाप्पा? हा बघा हा. काम वर थोडं बाकी आहे. अच्छा, काम चालू आहे का त्याचं? आपल्यासाठी त्यांनी वरची कवर काढले आणि सुंदर दिसतंय बाप्पा. हा बघा. अच्छा, त्याचं वर्क चालू आहे ना अजून. इथलं डायमंडचं त्यांनी कोरलेलं आहे बघा. हे इथं ज्वेलरी वर्क करताना ना बाप्पाचा समोरचा भाग ना कोरायला लागतो. त्याच्यावर बरोबर ज्वेलरी राहते कुठली पण. आणि एक नंबर असं धोतरची स्टाईल बघा. ज्यांना कोणाला पाहिजे असतील ना, मी त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये नाव नंबर पत्ता सर्व देईन, ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इकडं पाठीमागे सुद्धा भरपूर बाप्पा आहे. आणि इकडचे जे बाप्पा लावले आहेत त्यांचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे. या साईडला बाप्पाचं काम चालू असतं त्यांचं पेंटिंगचं वगैरे. काय दादा पुढे इकडे? अच्छा, इकडे पेंटिंगचं काम चालू असतं ना. हे बघा इथे पेंटिंगचं काम चालू असतं बाप्पांचं. आणि इथे ॲक्च्युली चालू आहे, तिथं चक्र्यांवर लावलेले आहेत बाप्पा. इकडे सुद्धा इकडे पेंटिंगचं काम चालू असतं. हे बघा मांडलेले आहेत, दगडूशेठ वगैरे आहेत. पाठीमागे एक कोण बाप्पा आहे. आणि आपल्याकडे दादा कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती बाप्पा आहेत? आपल्याकडे सर्व प्रकारचे गणपती. सर्व प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात. तुम्ही दाखवाल का अजून आम्हाला 2-3 असं व्हरायटी? दाखवायला तर खूप आहेत. दगडूशेठ. ओके. ही तर नेहमी ट्रेंडिंगमध्ये असते गणपती बाप्पा. अच्छा, यांचं काम चालू आहे ना. हे हा कोणता आहे? विशाल शिंदे सरांसारखं पॅटर्न आहे ते थोडं. अच्छा, विशाल शिंदे सर. ओके. आणि हा कोणता आहे? कोचवाला काय? लोडवाला. ओके. आपण नावं देऊ ती. अच्छा, आपण नावं देऊ ते. ही गोष्ट खरी आहे. बाप्पाचं स्वरूप एकच असतो. आपण वेगवेगळ्या रूपात फक्त बाप्पाला मांडतो. पुढे पण आहेत ना तिकडे. तर आत्ता आपल्याला दादा दाखवतात वेगवेगळे गणपती. मागचा जो व्लॉग बनवला होता कुणाल आर्ट्समध्ये, त्याला खूप प्रतिसाद दिला लोकांनी. सो मी आज आलो होतो असाच, तर म्हटलं आता शूट करायला काय हरकत आहे. सो हा जो गणपती आपण त्या अगोदर बघितला था खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडला पर्सनली. आणि इकडे सुद्धा नवीन नवीन आहेत. अच्छा, हे बघा ही बालमूर्त आहे. ओ एक नंबर सुंदर. त्यांचे पेंटिंगचा जो वर्क आहे ना तो मला पर्सनली खूप आवडला आहे. आणि ही कोणती आहे? कमळावरची. याचं काय नाव आहे म्हणजे या बाप्पा मूर्तीचं? कमलवालीच बोलतात का? ओके. म्हणजे जर कोणाला जर यायचं असेल तर माणूस सोपं. ओ माय गुडनेस. ही बघा गणपती मूर्त एक नंबर. त्यांनी आता लावलेलं आहे. ॲक्च्युली शूट करायला थोडा प्रॉब्लेम येते. पण या मूर्तीचे ना कान वगैरे बघा आणि खाली सोंड वगैरे पण बघा. थोडंसं असं डिफरंट आहे. म्हणजे आपण नेहमी गणपतीची सोंड आहे ना ती सरळ बघतो, आणि ही बघा कशी थोडी एक्स्ट्रा लॉंग आहे. आणि एक नंबर वाटते मूर्ती. ही किती फुटामध्ये आहे दादा ही? 2 फूट. अच्छा, 2 फुटामध्ये गणपती बाप्पा आहे का? आणि इकडे सर्व हे ट्रेंडिंगवाले आहेत ना. हे 2-3 वर्ष असे झाले ते गणपती बाप्पा खूप चालतात हे वाले. आणि इथे आपलं काम चालू आहे काकांचं. काका तुम्ही कधीपासून करता हे काम? बरेच वर्ष झाले तरी.
ओ माय गुडनेस. तर 10-15 वर्षापासूनचा काकांना अनुभव आहे, ते काम करतायत. हा सुंदर काम त्यांचं चालू आहे. हे गाईज, तर आता आम्ही कुणालच्या कारखान्यातून निघलो आहे आणि आता आम्ही पुढे चाललो आहे, म्हणजे जोह्याच्या बाजूने चाललो आहे. आणि सगळीकडे इथे म्हणजे सगळीकडे गणपती बाप्पाचे कारखाने आहे बघा. जिथे नजर जाईल तिथे फक्त गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा हे बघा. म्हणजे इथे प्रत्येक घराघरात गणपती बाप्पा आकार घेतोय. हे बघा, मोठे मोठे गणपती न्यायची सुरुवात पण झाली आहे इकडे. आणि सर्व लाईनीत गणपती बाप्पा येते बघा. सर्व कच्च्या मूर्त्या, सध्या तरी कच्च्या मूर्त्या आता सध्या चालू आहेत इकडे बघा. खूप मोठे मोठे गणपती आहेत. आणि हे आमचे कलाकार फेमस आहे तो इथं. आणि गाईच माझी नजर गेली आता या बाप्पांवर. सो मी इथं थांबलो पर्सनली. आणि हा बाप्पा बघा, भाई साब डेंजर बाप्पा आहे एकदम. म्हणजे मी जी नजर गेली आणि मी थांबलो. अतिशय सुंदर बाप्पा आहे. आता आपण आलो आहे पोटेदेवामध्ये, जिथं की काम चालू आहे बाप्पाचं. दादा नाव काय तुमचं? रितेश म्हात्रे. कुठलं तुम्ही? ओके. आणि काय करते तुम्ही? ओके. कुठला आहे बाप्पा, तुम्ही दाखवाल का मला एकदा? गोड गणपती. ओ माय गुडनेस. हा व्हायरल गणपती आहे ना? हा कुठला वाला आहे हा बाप्पा? गोड गणपती. गोड गणपती. ओके. गेल्या वर्षीचाच हा बाप्पा आहे गोड गणपती. आणि रितेश दादा काम करतात त्यांचं. आता आपण आतमध्ये आलो आणि बाप्पाचं काम चालू आहे. दादा तुमचं नाव काय दादा? कुणाल पाटील. कुठले तुम्ही? तांबडशेचेच का? अच्छा, कुणालचे आपल्या गाववालेच आहेत. काय करता तुम्ही दादा याच्यावर? लिखाई चालू आहे का? ओके. दादा लिखाई करतात चक्रीवर. दादांनी एकत्र किती गणपती घेतलेत बघा? 5 गणपती घेतलेत आणि दादा लिखाई करतात. अतिशय सुंदर काम चालू आहे दादांचं. आणि कारखान्याच्या या बाजूला काम चालू आहे, जे की कच्च्या मूर्तींचं काम चालू आहे. दादा काय नाव आपलं? हर्षद पाटील. कुठलं तुम्ही? तांबडशेचे. अरे वा, इथे सर्व तांबडशेचे. काय करताय तुम्ही? टचअप करताय का? आणि दादा टचअप करतात गणपतीला. त्यांचं सुद्धा काम जोरात चालू आहे. सध्या सीझन आहे, सर्वांचं काम चालू आहे. सो आता आपण होतो समीर आर्ट्समध्ये आहोत. आणि तुम्हाला जर इथे जर यायचं असेल तर तांबडशेच्या जर बाजूने जर आलात तर याच्या समोरच आहे श्री नरेंद्र माऊली आणि ग्रीष्मकला केंद्र. याच्या समोरच जस्ट आहे समीर आर्ट्स. तर नक्कीच इथे भेट द्या. गाईज आता आपण चाललो आहे पुढे. आणि आपला माझ्या तर आवडीचा कारखाना विराट आर्ट, जिथे की नेहमीच बॅलेन्सिंग आणि आयकॉनिक बाप्पा बघायला भेटतात आपल्याला. सो गाईज आता आपण विराट आर्टमध्ये आलो आहे. आणि मागे तर गणपतींचं पेंटिंगचं काम झालं नव्हतं काहीच, आणि आता काम झालं आहे ऑलमोस्ट, म्हणजे अर्धा झालं आहे. इकडे दादा काम पण करतात. दादा काय करता तुम्ही? अच्छा, ओके. दादाचं टचअपचं वगैरे काम चालू आहे सर्व. आणि आता आपण आतमध्ये आलो आहे. अतिशय सुंदर इथं मूर्त्या लावलेल्या आहेत बघा तुम्ही कशा प्रकारे आहेत. जेव्हा आपण मागच्या वेळी आलो होतो तेव्हा इथे काहीच काम झालं नव्हतं. आणि आता हा मोषकवरचा गणपती बघा ऑलमोस्ट हा डन झालेला आहे पूर्ण ओके. आणि बाकीच्या गणपतींचं तर काम चालू आहे अर्धे वर्क. हा बघा जास्वंदीच्या फुलातला गणपती आहे. जास्वंदीच्या फुलात उभा आणि याचा हे बघा कसं वर आलं आहे वगैरे. एकदम इथे आयकॉनिक असे सर्व बाप्पा असतात ट्रेंडिंगमधले. हा बघा हा एक बाप्पा आहे जो कमळाच्या फुलात बसलेला आहे. इकडे असे युनिक हा शेषनागवरचा सर्वात बेस्ट गणपती.